जय भीम साथींनो, आज सौंदाळा ग्रामपंचायत मध्ये आलोय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, पूर्वीचा अहमदनगर ग्रामपंचायत अशी सुद्धा असते हे इथं बघायला मिळाले. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सरकारच्या योजनांमधून बरीच कामं होतात, पण ग्रामपंचायत काय करू शकते हे या ग्रामपंचायतीने, सौंदाळा ग्रामपंचायतीने आज दाखवून दिले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या प्रिमाइसेस मध्ये सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे, त्या अष्टप्रधान मंडळाच्या या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा फोटो लावलाय, प्रत्येक महापुरुषाचा फोटो लावलाय, आपण बघू शकता. ग्रामपंचायत किती सुंदर बनवता येते हेही यातून लक्षात येतं. मी या ठिकाणी लोकांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त 2 ते 2.5 हजार लोकसंख्या आमच्या गावाची आहे. लोक कारण देत असताना म्हणतात, हा बाबा ती ग्रामपंचायत खूप मोठी असेल, निधी जास्त येत असेल म्हणून त्यांना काम करता येतं. निधी जास्त येत नाही, त्यांची नीतिमत्ता योग्य आहे, हा प्रश्न आहे. आज आपण जेव्हा या ग्रामपंचायतीचा बोर्ड बघतोय, ग्राम संसद सौंदाळा, ही ग्राम संसद आहे. आजूबाजूला बघा, आय लव्ह ग्रामपंचायत सौंदाळा, हे सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून बनवलेलं आहे. या गावाने फक्त चांगल्या पद्धतीची ग्रामपंचायतच बनवली नाहीये, तर हे गाव भारतातलं पहिलं जातमुक्त गाव झालंय. आणि जातमुक्त गावासोबतच शिवीमुक्त गाव सुद्धा झालंय. आता म्हणाल शिवीमुक्त म्हणजे काय, तर या गावात आल्यानंतर शिवी जर का दिली किंवा गावातल्या कुठल्या माणसाने शिवी दिली तर त्याला 500 रुपये दंड दिला जातो. आपण हगणदारी मुक्त गाव बघितलं, पण शिवी मुक्त गाव ही संकल्पना नवीन आहे आणि त्यांनी ती राबवून दाखवलेली. हे बघा, भारतातील पहिले 100% शिवीबंदी गाव हे सौंदाळा ग्रामपंचायत आज झालेलं आहे. हे करता येतं, फक्त करण्याची दृढ इच्छाशक्ती असते. ही ग्रामपंचायत मी मागेल म्हटल्याप्रमाणे भारतातील पहिली जातमुक्त ग्रामपंचायत झालेली. त्यांनी ठराव पास केलाय की गावातील कुठलाही नागरिक त्याची जात लावणार नाही, तो त्या जातीपासून मुक्त होणार आहे. मानव हाच धर्म आणि माणुसकी हीच जात, ही शिकवण आज या ग्रामपंचायतीने अख्ख्या भारताला दिली. आज हा आदर्श संपूर्ण भारतातील ग्रामपंचायतींनी घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. सर्व महापुरुषांचे विचार घेऊन या ग्रामपंचायत काम करते. सर्व महापुरुषांचे विचार नागरिकांमध्ये रुजले पाहिजेत, याच्यासाठी या ग्रामपंचायतीतील लोक काम करतात. या ठिकाणी बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, राजमाता जिजामातांचा फोटो आहे, ज्योतिबा फुलेंचा फोटो आहे, अण्णाभाऊ साठेंचा, शाहू महाराजांचा, गाडगे महाराजांचा, इतर मान्यवरांचे फोटो आहेत. हे फोटो बघितल्यानंतर प्रतिकात्मक दृष्टिकोनातून कळतं की ही संपूर्ण लोक किती वैचारिक पातळीवरती पुढे गेलेली आहे भारतात. आता आपण जर का बघितलं तर ग्रामपंचायत कार्यालय कसं असलं पाहिजे हे मी आपल्याला काही सांगितलं. आपण थोडं डेमो घेऊयात की ह्या ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतं की ग्रामपंचायतची खोली आहे. एखाद्या कलेक्टरच्या कार्यालयात आल्यासारखं मला इथं फील झालं. इथं बघा, कार्यालयाची पाटी लावली आहे आणि किती पॉश कार्यालय तयार केले. इकडे बघा तुम्ही, वाचनालय यांनी तयार केलेले. इकडे आपण बघू शकता पाटी लावली, स्वच्छता राखा, आणि स्वच्छता राखलेली सुद्धा आहे. इकडे आपण बघू शकता मीटिंग हॉल तयार झालेला आहे, हे कार्यालय आहे. त्यानंतर सुस्वागत म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत आहे. हे कार्यालय तुमचंच आहे, सामान्य माणसांचं आहे. इथं पुढे आल्यानंतर आपण जर का बघितलं तर शौचालयाची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. महिलांचं वेगळं शौचालय, पुरुषांचं वेगळं शौचालय. त्यानंतर इथं बैठक व्यवस्था जी आहे ती बैठक व्यवस्था अतिशय योग्य पद्धतीच्या पद्धतीने या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन आपणही आपली ग्रामपंचायत घडवणं गरजेचं आहे. कारण महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे खेड्याकडे चला आणि खेड्यातच जास्तीत जास्त भारत वसतो. धन्यवाद. जय भीम.